Good morning, all of you. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. बघा, आज आपण नित्य समीकरण म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहूया. आता असा समानतेचा संबंध की ज्या समानता संबंधामध्ये चलाची कोणतीही जरी किंमत ठेवली तर त्या समीकरणाची डावी आणि उजवी बाजू समान येते. अशा प्रकारच्या समीकरणाला आपण नित्य समीकरण असं म्हणणार आहोत. समीकरण म्हटलं की त्याला डावी आणि उजवी अशा दोन बाजू आल्या पहा. आता उदाहरणार्थ बघा, ए अधिक बी कंसाचा वर्ग याची उजवी बाजू मी ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग अशी मी लिहिली पहा. आता तुम्ही तुमच्या मनानं कुठलीही ए ची एक किंमत सांगा रे आणि बी ची एक सांगा, कुठलीही सांगा. ए बरोबर 5. बर, ए बरोबर 5 आणि बी बरोबर बी बरोबर 10. बर 10 घेतली. आता आपण या दोन किमती डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये टाकूया. आता डाव्या बाजूला मी LHS लिहितो, लेफ्ट हँड साइड. आता डावी बाजू काय आहे, ए प्लस बी ब्रॅकेट वर्ग. मग पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए इज 5 प्लस व्हॅल्यू ऑफ बी इज 10 ब्रॅकेट स्क्वेअर that is equal to 10 plus 5 15 and 15 square is 15 चा वर्ग किती, 225. मग या दोन किमती आपण डाव्या बाजूमध्ये ठेवल्या, डावी बाजू 225 आली. आता मी राईट हँड साइड लिहितो, काय आहे उजवी बाजू सांगा. ए वर्ग प्लस 2 ए वर्ग प्लस 2ab प्लस बी वर्ग. आता ए ची 5 आणि बी ची 10 किंमत ठेवायची. मग ए चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग, पुन्हा 2 गुणिले ए ची किंमत 5 बी ची किंमत 10 आणि बी चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग. आता इथं अगोदर 5 चा वर्ग करूया, मधल्या तिघांचा गुणाकार 5 10 आणि 10 100 आणि शेवटी 10 चा वर्ग 100. आता या तीन संख्यांची जर बेरीज केली तर 225 येते पहा. आता मगाशी डावी बाजू सुद्धा बघा 225 आलेली होती आणि आता उजवी बाजू सुद्धा 225 आली, म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. म्हणजे चलाच्या कोणत्याही किमतीनं या ठिकाणी त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू जर समान येत असतील तर त्या प्रकारच्या समीकरणाला काय म्हणायचं, नित्य समीकरण असं म्हणायचं. समोर हो सर. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, ते नित्य समीकरण आहे का मला सांगा. x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर x वर्ग अधिक 5 हे नित्य समीकरण आहे का. नाही सर. नाही सर. एकच चल आहे, कुठली एक x ची किंमत सांगा मला, कुठली ठेवूया आपण. 6 ठेवली. आता आपण लेफ्ट हँड साइड काढू, डावी बाजू. आता ह्या x च्या ठिकाणी मी 6 ठेवलं आणि कंसामध्ये x अधिक 5 x च्या ठिकाणी 6 म्हणजे 6 अधिक 5 कंस सोडू, 6 अधिक 5 11 आणि हा कर्स 66. डावी बाजू 66 आले. आता राईट हँड साइड म्हणजे उजवी बाजू बघूया. उजवी बाजू आहे x वर्ग अधिक 5, मग x च्या ठिकाणी 6 6 चा वर्ग अधिक 5 6 चा वर्ग 36 आणि अधिक 5 त्याची बेरीज 41. डावी बाजू 66 आली, उजवी बाजू 41 आली, म्हणजे x बरोबर 6 या किमतीनं समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू समान येत नाही, म्हणून हे नित्य समीकरण नाही. आता जी सर्व सूत्र आहेत
सर्व नित्य समीकरण आहेत, लक्षात ठेवा. जी जी सूत्र आहेत ती सर्व काय आहेत? नित्य समीकरण आहेत. आता कोणकोणती सूत्र ही नित्य समीकरण आहेत पहा. आता बऱ्याच जणांना सूत्र माहीत असतील, काही जणांना माहीत नसेल, तर आपण थोडे रिव्हिजन घेऊया. दोन पदाच्या बेरजेच्या वर्गाचं सूत्र काय? ए वर्ग प्लस 2ab प्लस बी वर्ग प्लस बी चा वर्ग 2ab. बरोबर. आता हे सूत्र कसं लक्षात तुम्ही ठेवलं, तर या ठिकाणी दोन पदाच्या बेरजेचा वर्ग करायचा असेल तर सहगुणक 1 2 1 हे लक्षात ठेवायचं. आता पहिल्या सहगुणकाच्या पुढे ए चा दुसरा घातांक घ्यायचा, इथं ए चा पहिला घातांक घ्यायचा, इथं ए चा 0वा घातांक घ्यायचा, म्हणजे ए च्या घाताचा उत्तरचा क्रम लिहायचा. आता शेवटच्या पदाला बी चा दुसरा लिहितो, उलट इथं बी चा पहिला लिहितो आणि सगळ्यात पहिल्यांदा बी चा 0वा लिहितो आणि या सगळ्याच्या मध्ये प्लस चिन्ह देतो. आता जर घातांकाचा नियम तुम्ही पाहिला तर ए चा 0 किंमत 1 असते किंवा बी चा 0 ची किंमत 1 असते, लॉज ऑफ इंडायसिस. आणि हा सहगुणक 1 नाही लिहिला तरी चालतोय, म्हणजे या ठिकाणी बी चा 0 1 हा 1 नाही लिहिला तरी चालतोय, म्हणजे फक्त काय राहिलं? ए चा वर्ग राहिलं. पुन्हा इथं 2 हा 1 घातांक नाही लिहिला तर चालतोय आणि हा पण 1 घातांक नाही लिहिला तर चालतोय, म्हणजे इथं ए लिहायचं आणि इथं बी. आता इथं 1 नाही लिहिला तर चालतोय, ए चा 0 ची किंमत 1 असते, राहिलं बी वर्ग. अशा पद्धतीनं ए अधिक बी कंसाचा वर्ग काय सूत्र आहे? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आलं का लक्षात? हो सर. हो सर. म्हणजे साधं तुम्हाला x अधिक 5 चा वर्ग करायला विचारला तर आता घेतलेल्या विस्तार सूत्राचा उपयोग करून याचा आपण विस्तार कसा करायचा? ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, पुन्हा 2ab म्हणजे 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद, आणि अधिक बी वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. मग पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, या तिघांचा गुणाकार 2 पंचे 10 आणि गुणिले x 10x, आणि शेवटी 5 चा वर्ग किती येणार? 25. अशा पद्धतीने x अधिक 5 चा वर्ग काय येणार? x वर्ग अधिक 10x अधिक 25. सर्वांना समजलं का? हो सर. हो सर. हा. आता 2 पदाच्या वजाबाकीचा वर्ग, या ठिकाणी आपल्याला a वजा b कंसाचा वर्ग हे विस्तार सूत्र पाहायचं आहे. आता पद्धतीस a चा वर्ग 2ab आणि b वर्ग, फक्त काय करायचं? मधल्या पदाचं चिन्ह ऋण आणि बाकी सर्व चिन्ह धन, म्हणजे ए वजा बी चा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आलं का लक्षात? हो सर. हो सर. म्हणून तुम्हाला असं विचारलं y वजा 7 कंसाचा वर्ग, सांगा विस्तार. इथं कसं पहिल्या पदाचा वर्ग केलाय? ए वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता या तिघांचा गुणाकार केला तर बे 7 14 आणि गुणिले y 14y, आणि शेवटी 7 चा वर्ग किती येणार? 49. y चा वर्ग वजा 14y अधिक 49. आणि याच्याशिवाय अजून एक सूत्र आहे, 2 पदाच्या वर्गाच्या वजाबाकीचं. कोण सांगते आपल्यापैकी? सर मी सांगू का? समृद्धी पवार सांगते. अधिक बी वर्ग वजा 2ab. सर मी सांगू? नाही, ए वर्ग प्लस बी वर्ग. हा श्रीराज सांग. ए अधिक बी ए वर्ग बी. हा सर मी सांगू? ए अधिक बी वर्ग वजा 4ab वर्ग. 4ab.
ए अधिक बी बेरीज. ए वजा बी. हे विस्तार सूत्र आहे पहा. ए अधिक बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो? 25x चा वर्ग वजा 36y चा वर्ग याचा विस्तार करा. तर पहिल्यांदा पहिलं पद कुणाचा वर्ग आहे? 5x कंसाचा वर्ग आहे आणि 36 चा वर्गमूळ 6y वर्गाचा वर्गमूळ y म्हणजे 6y चा वर्ग. आणि मग दोन पदाच्या वर्गाच्या वजाबाकी घेताना त्या दोन पदाची बेरीज पहिल्या कंसात लिहायची आणि त्याच दोन पदांची वजाबाकी दुसऱ्या कंसात लिहायची. समजलं का? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता त्यानंतर अजून एक सूत्र तुम्हाला झालेलं आहे. चल अधिक सहगुणक, चल अधिक वेगळा सहगुणक. कोण सांगतं याचं विस्तार सूत्र? सर मी सांगू. आकांक्षा नाळे सांगते. आकांक्षा नाळे सांग. एक्स वर्ग प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. बरोबर. म्हणजे इथं चलाचा वर्ग केला, इथं सहगुणकांची बेरीज आणि गुणिले चल आणि इथं सहगुणकांचा गुणाकार. मग आता अशा टाईपचा जर प्रश्न आला तर समजा तुम्हाला असं आलं यम अधिक 7 आणि दुसऱ्या कंसात आलं यम अधिक 5. सांगा आता इथं काय केलंय? चलाचा वर्ग. इथं कुठलं चल आहे? यम. म्हणजे इथं यमचा वर्ग. पुन्हा इथं सहगुणकांची बेरीज. मग आता इथं पहिला सहगुणक 7 आहे, दुसरा सहगुणक 5 आहे म्हणजे इथं 7 अधिक 5 करावं लागणार आणि बाहेर चल आहे, चल यम होणार इथं. आणि अधिक इथं सहगुणकांचा गुणाकार म्हणजे 7 आणि 5 चा काय येणार? गुणाकार. मग पहिलं पद यम वर्ग. आता इथं 7 आणि 5 ची बेरीज किती? 12 आणि गुणिले यम आणि इथं 7 आणि 5 चा गुणाकार किती येणार? 35. अशा पद्धतीनं यम वर्ग अधिक 12 यम अधिक 35 या विस्तार सूत्राचा उपयोग करून या ठिकाणी आपण अवयव पाडलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्रिपदीचं बहुपदीचं प्रकार याच्यामध्ये एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी झालेला आहे. एकपदीमध्ये एकच पद असतं, द्विपदीमध्ये 2 पद असतात, त्रिपदीमध्ये 3 पद असतात. आता त्याचा अवयव कसं पाडायचं हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे. आता आपण काही महत्वाच्या गोष्टी घेऊया. आता मला सांगा इथं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग असा आहे आणि हा कोणाचा विस्तार आहे रे? आता ए अधिक बी वर्ग. आता हे मधलं पद जर तुम्हाला दिलंच नाही समजा तर हे मधलं पद शोधण्याचं एक सूत्र आहे पहा. माहित आहे कोणाला? हो सर. काय सूत्र आहे? ए प्लस बी वर्गमुळात पहिले पद आणि गुणिले वर्गमुळात दुसरे पद तिसरे पद. आता बघा या ठिकाणी हे पद मी ड्रॉप करतो. हे पद आपल्याला शोधायचं आहे मधलं पद. मग 2 गुणिले वर्गमुळात पहिलं पद. पहिलं पद काय आहे? ए वर्ग. आणि तिसरं पद काय आहे? बी वर्ग. बी वर्ग. बी. अशा पद्धतीनं मधलं पद काय आलं? 2ab. बघा हे झालं 2ab. बघा सूत्र महत्वाचे आहेत या टॉपिक मध्ये. तिसरं पद बरोबर 2 गुणिले वर्गमुळात. आता तुम्हाला या सूत्राचा उपयोग करून एक पद काढायला विचारतो. अधिक 36y वर्ग याच्यातील मधलं पद शोधा असा प्रश्न तुम्हाला विचारला.
कोण सांगतंय? अगोदर आपण सूत्र लिहायचं. कोणतं सूत्र सांगितलं होतं मगाशी? वर्गमुळात 2 पहिले गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे वर्ग. 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे तिसरे पद. बरोबर. मग 2 गुणिले वर्गमुळात पहिलं पद काय आहे? 25x वर्ग. 25x वर्ग. आता हे बरं का, हे पहिलं पद आहे आणि हे तिसरं पद आहे आणि हे मधलं पद शोधायचे आपल्याला. मधलं पद शोधायचे. त्यामुळं तिसरं पद लिहिताना वर्गमुळात काय लिहिणार? 36 36y वर्ग. मग मला सांगा 25 वर्ग मग किती रे? 5. 2 x वर्ग वर्गमूळ x. वर्गमूळ 6. 6. वर्गमूळ y. वाय. आता 2 चा 5 चा आणि 6 चा गुणाकार केला. 2 पंचे 10, 10 60. 60. आणि हे x त्याच्या जोडीला आणि हे y त्याच्या जोडीला. अशा पद्धतीनं 60xy हे मधलं पद आलं. एकच मधलं पद येऊ शकतं का अजून वेगळं येऊ शकतं रे एखादं? कोण सांगते? हे अधिक 60xy आहे. तसंच मधलं पद वजा 60xy सुद्धा येऊ शकतं का? एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 5x अधिक 6y कंसाचा वर्ग किती येणार सांगा? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 25x वर्ग. पुन्हा 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट 5 × 30 30 2 60xy. आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36 आणि y चा वर्ग y वर्ग हे आलं. आता आपण 5x वजा 6y चा वर्ग करूया. पहिल्या पदाचा वर्ग 5 चा वर्ग 25 x चा वर्ग x वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट 5 × 30 30 2 60 60xy. आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36 y चा वर्ग y वर्ग. आता मला सांगा, या ठिकाणी मी हिरवा पेन वापरतो. इथं पहिलं पद 25x वर्ग आहे, दुसरं पद 36y वर्ग आहे. इथं सुद्धा पहिलं पद 25x वर्ग आहे, तिसरं पद 36x वर्ग आहे. याचं मधलं पद अधिक 60xy पण येते आणि वजा 60xy पण येते का नाही रे? हो सर. बघा, या ठिकाणी आपलं मधलं पद काढण्याचं सूत्र काय आहे? 2 गुणिले वर्गमुळात गुणिले वर्गमुळात तिसरे पद. मग या ठिकाणी पहिलं पद आपण 25x वर्ग घेतलेला आहे आणि तिसरं पद 36y वर्ग घेतलेला आहे. आता मगाशी आपण 60xy उत्तर काढलेलं होतं, पण लक्षात ठेवा 25चं वर्गमूळ जसं अधिक 5 असतं तसं वजा 5 पण असू शकतं का नाही रे? हो सर. धन 5 किंवा ऋण 5 यापैकी असू शकतं. म्हणजे या ठिकाणी 25चं वर्गमूळ आपण वजा 5 जर घेतलं, x वर्गाचं वर्गमूळ x घेतलं. आता 36चं वर्गमूळ वजा 6 घ्यायचं नाही, कारण वजा 6 घेतलं की वजा 6चा आणि वजा 5चा गुणाकार अधिक 30 येईल. म्हणजे पुन्हा अधिक 60xy हेच मधलं पद येणार. त्यामुळे एक जर ऋण घेतलं तर दुसरं धन घेऊया. आता बघा निगेटिव्ह आलं का नाही? 2 पंचे 10 10 60 वजा 60xy आलं का? म्हणजे या ठिकाणी मधलं पद अधिक 60xy पण येऊ शकतं आणि वजा 60 थोडं व्हायचं. त्यामुळं हे बारकाईनं बघा, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते. ओके, आपण या ठिकाणी तिसरं पद कसं काढायचं हे आत्ताच अभ्यासलेलं आहे. आता 2 पदाच्या बेरजेचा घन हे सूत्र सांगा. a घन प्लस b घन a घन प्लस 3a वर्ग b प्लस 3ab वर्ग प्लस b घन.
व्हेरी गुड, छान सांगितलं बाबा भक्तीनं. आता हे जर पाठ होत नसेल तर काय करायचं, 1 3 3 1 हे सगुणक लक्षात ठेवायचं. जसं मगाशी 1 2 1 दोन पदाच्या बेरजेच्या वर्गाला 1 2 1 सगुणक लक्षात ठेवलं, तसं दोन पदाच्या बेरजेच्या घनाला 1 3 3 1 हे सगुणक. आता घातांक 3 आहे, मग ए च्या घाताचा उतरता मिळतो. ए चा तिसरा, ए चा दुसरा, ए चा पहिला, ए चा शून्य. आता बी चा तिसरा शेवटच्या पदाला येतो. बी चा तिसरा, इथं बी चा दुसरा लिहितो, इथं बी चा पहिला लिहितो, इथं बी चा शून्यावा लिहितो आणि सगळ्यांच्या मध्ये धनचिन्ह देऊन टाकतो. आता यातलं ड्रॉप काय करायचं सांगा. हा एक सगुणक नाही आला तरी चालतो का नाही रे. आणि बी च शून्याची किंमत घातांकाच्या नियमानुसार 1 असते, म्हणजे पहिलं पद ए घन राहिलं, पुन्हा हे 3, पुन्हा हे ए वर्ग. आता इथं बी चा घातांक 1 नाही लिहिलं तरी चालतंय, नुसतं बी लिहिलं तरी चालतंय. पुन्हा हे 3, ए चा घातांक 1 नाही लिहिलं तरी चालतंय, नुसतं ए लिहितो. पुन्हा बी चा वर्ग, इथं 1 नाही लिहिलं तरी चालतंय, ए चा शून्याची किंमत 1 म्हणजे बी घन. बघा भक्तीनं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माझं उत्तर आलेलं आहे. कोणतं, ए चा घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी चा घन. आता या ठिकाणी दोन पदाच्या वजाबाकीचा घन घेताना पद तीच. कोणकोणती पद, ए चा घन, दुसरं पद 3 ए वर्ग बी, तिसरं पद 3 ए बी वर्ग आणि चौथं पद बी चा घन. फक्त काय करायचं, चिन्ह याकडे द्यायचं. याचं धन दिलं तर याचं ऋण द्यायचं, याचं धन दिलं तर याचं ऋण द्यायचं. आता पहिल्या पदाचं चिन्ह नाही दिलं तरी चालतंय, म्हणजे काय सूत्र झालं, ए चा घन वजा 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग वजा बी चा घन. समजलं का ही दोन सूत्र. हो सर. हो सर. हो सर. हा, मग आता याचा विस्तार समजा असं तुम्हाला आलं, 5x अधिक 3y कंसाचा घन करा विस्तार. बोला, ए चा घन म्हणजे 5x चा घन, 5 चा घन, पुन्हा 3 ए वर्ग, ए वर्ग म्हणजे 5x चा वर्ग, 3 ए वर्ग बी, बी म्हणजे दुसरं पद, पुन्हा 3 ए म्हणजे पहिलं पद आणि बी वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, आणि शेवटी बी घन म्हणजे दुसऱ्या पदाचा घन, 3y चा घन. आता हे जर सोडवलं बघा, 5 चा घन किती सांगा, 125. त्यानंतर x घन. आता ह्या गुणाकार करत असताना अगोदर कंसाचा वर्ग करू. 5 चा वर्ग 25, 25 त्रिक 75 आणि 75 गुणिले 3 किती रे, 125. हा 225. हा 200. आता ह्या x चा वर्ग आणि हे y म्हणजे 225 x वर्ग y. आता हे सोडवत असताना अगोदर हा कोण सोडवू, 3 चा वर्ग 9, 9 त्रिक 27 आणि 27 पाचा किती, 27 वजा 135. हा त्यानंतर त्याच्या जोडीला हे x आणि इथं y चा वर्ग आणि इथं 3 चा घन 27 आणि y चा घन y घन. अशा पद्धतीने काय उत्तर आलेलं आहे, 125 x घन अधिक 225 x वर्ग y अधिक 135 x y वर्ग अधिक 27 y चा घन. डू यू अंडरस्टँड? Yes. Yes sir. Yes sir. दोन पदाच्या बेरजेचा घन आणि दोन पदाच्या वजाबाकीचा घन आपण शिकलो. आता मला सांगायचं आहे दोन पदाच्या घनाची बेरीज. कोण सांगतंय हे सूत्र? सर मी सांगू? सर मी सांगू? हा सांगा. A अधिक B A वर्ग वजा AB अधिक B वर्ग. बरोबर. बऱ्याच जणांचं काय होतं, ए अधिक बी चा घन आणि ए घन अधिक बी चा घन, ह्या दोन सूत्रामध्ये थोडं ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला सूत्र होतं.
हे घनाचे बेरजेचं सूत्र आहे आणि मगाशी सांगितलं बेरजेचा घन. मगाशी ए अधिक बी कंसाचा घन होतं, आता ए घन अधिक बी घन आहे. हा फरक लक्षात ठेवा. आणि ए घन वजा बी घनचं काय रे? इथं पण दोन कंस असतात. ए वजा बी ए ए वजा बी वर्ग वजा अधिक बी वजा बी वर्ग. हा, ही दोन सूत्र पण लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि आता महत्वाचं राहिलं 3 पदाच्या बेरजेचा वर्ग. कोण सांगतं याचं सूत्र? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. दुसऱ्या पदाचा वर्ग तिसऱ्या पदाचा वर्ग. 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट ए बी दुसऱ्या तिसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट आणि पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची तिप्पट. एसी. मग आता या विस्तार सूत्राचा उपयोग करून बघा गणित असं येतं 3x वजा 2y अधिक 4z कंसाचा वर्ग. आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार? 3x चा वर्ग. दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4z चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद पुन्हा 2 गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद. अरे हे समजलं का कसं केलं? हो सर. आता याचा वर्ग सांगा. 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x वर्ग. आता याचा वर्ग करा. वजाचा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 y चा वर्ग. पुन्हा याचा वर्ग 16 झेड वर्ग 16 z चा वर्ग. वर्ग. आता या तिघामध्ये एक चिन्ह जर ऋण असेल तर या ठिकाणी पूर्ण पदांच्या गुणाकारात ऋणच असणार. मग 2 6 आणि 6 हे दोन्ही 12 आणि x आणि y म्हणजे वजा 12 xy. आता याच्यामध्ये बघा ऋण चिन्ह आहे ते अगोदर घ्यायचं. 2 2 4 4 चौक 16 आणि yz. आता याच्यामध्ये ऋण चिन्हच नाही त्यामुळे धन 2 3 6 6 चौक 24 आणि पुढं x आणि पुढं z. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. आता आपण सूत्र पास करूया आणि मग आता या सूत्रावर आधारित आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. कारण याच्यामध्ये जवळजवळ 3 स्वाध्याय आहेत. भरपूर उदाहरणं आहेत. जेवढी आपल्याला आपल्या वेळेमध्ये होतील तेवढी आपण घेऊया. बघा 0.09 x वर्ग अधिक 0.4 चा वर्ग xy अधिक 0.16 y चा वर्ग वजा 0.05 x वर्ग आणि छेदामध्ये 0.7x अधिक 0.8 y वजा 0.5x वजा 0.4 y. आता हे सोडवत असताना हे x वर्गाचं पद आहे, त्यानंतर हे xy चं पद आहे आणि हे y वर्गाचं पद आहे आणि शेवटचं पद बघा x वर्गाचं हिथं पण पद आहे आणि हिथं पण पद आहे. म्हणजे त्या दोघांच्या आपण पहिल्यांदा वजाबाकी करूया. म्हणजे अंशात काय येणार 0.09 x आणि त्याच्यातून हे वजा करू. म्हणजे पहिलं आणि शेवटचं घेऊया. शेवटचं काय आहे 0.05 x वर्ग. आता या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती येणार आहे? दोघांच्या मागे x वर्ग आहे. तुम्ही जर 0.09 मधून 0.05 वजा केलं 0.04 0.04 येणार.
आणि तिच्या मागे असणार एक्स वर्ग. हे समजलं ना? हो सर. हो सर. हा. आता छेदामधील सुद्धा आपण वजाबाकी या ठिकाणी करूया. इथं 0.7 एक्स आहे आणि इथं वजा 0.5 एक्स आहे. म्हणजे 0.7 एक्स वजा 0.5 एक्स करूया. आता दोघांच्या मागे एक्स आहे, 0.7 आहे. माझ्याकडून चुकून 0.0 झालं, हे पुढवतो. ओके. 0.2 आता बघा 0.7 मधून जर 0.5 वजा केलं, 7तून 5 गेलं 2, 0तून 0 गेलं 0, 0.2 एक्स येते पा. कळली का ही वजाबाकी? हो हो सर. अजून एक वजाबाकी आहे बघा. इथं 0.8 वाय, इथं 0.4 वाय. 0.8 वाय वजा 0.4 वाय. आता 0.8 मधून जर 0.4 वजा केलं तर 0.4 येते आणि मागे असणार वाय. आता हे झालं आपलं सर्व कच्चं काम. आता ह्या सर्व किमती आहे का नाही, आपण जी राशी काढायची त्यामध्ये भरूया. ह्याच्यामध्ये सांगा आता 0.09 एक्स वर्ग वजा 0.05 एक्स वर्ग किती आलं उत्तर? 0.04 एक्स वर्ग. त्यानंतर हे एक्स वाय चं पद येतो किती? अधिक 0.4 वर्ग एक्स वाय आणि शेवटी वाय वर्गाचं पद सांगा. अधिक 0.16 वाय वर्ग. हे झाली अंश. आता छेद सांगा. 0.7 एक्स वजा 0.5 एक्स. आपण 0.2 एक्स काढलेला आहे आणि 0.8 वाय वजा 0.4 वाय ते पण काढलेलं आहे, अधिक 0.4 वाय. आता लक्ष द्या थोडं. हे पहिलं पद आहे अंशातलं आणि हे तिसरं पद आहे. या दोघांचा गुणाकार करायचा आणि दुप्पट करायची. किती ते बघा बरं. आता मी वरचं इरेज करतो, तिथं तो यात दोघांचा गुणाकार करतो. एकच मिनिट. हा बघा, आता मी काय सांगितलं, जे पहिलं पद आहे त्याचं वर्गमूळ किती असणार आहे? ह्याचं वर्गमूळ 0.02. 0.03. नाही. 0.2 गुणिले 0.2 जर केलं तर 2 दुनी 4 आणि माग आपण किती शून्य देऊ शकतो? दशांश नंतर एक अंक, दशांश नंतर हा एक, म्हणजे दशांश नंतर 1 अधिक 1 2 अंक आलं पाहिजेत. म्हणजे थोडक्यात 0.2 चा वर्ग असतो 0.04. म्हणजे 0.04 चं वर्गमूळ किती? 0.2. 0.02. तुमचं चुकतंय. 0.02 नाही, 0.2. आता 0.16 कोणाचा गुणाकार आहे माहित आहे का? 0.4 गुणिले 0.4 करा. 4 × 16. माग एक शून्य दिलं, दशांश नंतर एक अंक, दशांश नंतर एक, 1 अधिक 1 2 अंक येतील. म्हणजे 0.16 चं वर्गमूळ 0.4 येणार. म्हणजे हा 0.04 आहे का नाही, तो कुणाचा वर्ग येणार सांगा. आता मी डायरेक्ट लिहितो तिथंच करून 4चा. 0.16. 0.4. अरे 0.2 चा येणार. इथं 0.2 आणि इथं कंस करतो, 0.2 चा वर्ग येणार. आणि शेवटचं पद आता खोडतो मी, म्हणजे 0.16 वाय वर्ग कोणाचा वर्ग येणार? 0.4. 0.4. त्याच्या पुढे वाय होतं की 0.4 वायचा वर्ग येणार. आता त्यानंतर सराव चांगला करा, म्हणजे काय अवघड वाटणार नाही. मला ऑनलाईन शिकवताना बऱ्याच गोष्टीला अडचणी येतात. त्यामुळं आता मधलं बघा, पहिल्या पदाचा गुणाकार आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार मी करतो. 0.2 एक्स हे पहिलं पद आणि 0.4 वाय हे दुसरं पद आणि त्याचा दुप्पट करूया.
आता ह्या तिघांचा गुणाकार जर केला तर या 2चा आणि 2चा गुणाकार 4 आणि 4चा आणि 4चा गुणाकार किती 16. मग आपण किती शून्य लिहू शकतो. आता इथं दशांश नंतर एक अंक आहे, इथं दशांश नंतर 1 म्हणजे 1 अधिक 1 2 म्हणजे 0.16 येणार आणि पुढे x आणि इथं y. आता सुरुवातीचं शून्य मी काढून टाकतो आणि मग ह्या 0.4चा जर वर्ग केला तर तो सुद्धा 0.16 येतोय. म्हणजे या ठिकाणी मधलं जे पद आहे ते पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकाराच्या दुप्पटीत का आहे. म्हणजे हे कोणतं विस्तार सूत्र झालं. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग झालं. मग मला सांगा a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग असतो रे. a अधिक b कंसाचा वर्ग असतो. म्हणजेच पहिलं पद 0.2x अधिक 0.4y याचा वर्ग आला हा अंश. समजलं का. हो सर. आणि याचा छेद हा लिहायचा आहे कोणता 0.2x अधिक 0.4y. आणि मग वरचं आणि खालचं सेम आहे पण वर गुणाकार म्हणजे वर्ग आहे म्हणजे गुणाकार आहे 2 वेळा आहे. मग एक कॅन्सल करतो. पहिलं काय 0.2x अधिक 0.4y म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा म्हणजे समजेल आणि स्वतः प्रयत्न करा. आता दुसरं उदाहरण घेऊया. ओके. 1 अधिक x अधिक x वर्ग छेद 4 अंशामध्ये आहे 1 वजा x वर्ग छेद 4 छेदामध्ये आहे. हा कोण सांगेल काय करता येईल. तर कट करायचं. काय कट करायचं. छेद समान करतात. x वर्ग आणि छेद 4 ही जातात. ह्याला हे घालवायचं नाही. असं करता येत नाही. लक्षात ठेवा एवढं सोपं नसतं हे. बाकी असताना या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र माहित पाहिजे. कोणतं. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर मागाशी आपण पाहिलं पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आणि दुसरं सूत्र माहित पाहिजे a वर्ग वजा b वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. अंशामध्ये हे सूत्र वापरायचं आणि छेदामध्ये हे सूत्र वापरायचं. सांग आता काय करता येईल. आता या ठिकाणी कशी 3 पद आहेत तशी इथं सुद्धा 3 पद आहेत. मग आता इथं कसं a चा वर्ग आहे तसा एक पण 1 चा वर्ग आहेच की रे. हो. प्लस आता इथं जे x आहे का नाही मधलं पद ते कसं घ्यायचं बघा 2 गुणिले पहिलं पद आणि दुसरं पद काय रे. दुसरं पद म्हणजे याचं वर्गमूळ x छेद 4 चं वर्गमूळ काय ना x छेद 2. आणि शेवटी जे आहे x वर्ग छेद 4 तो कोणाचा वर्ग आहे x छेद 2 चा वर्ग आहे. हा झाला अंश. आता छेदामध्ये 1 हा 1 चा वर्ग आहे वजा x वर्ग छेद 4 चा वर्गमूळ x छेद 2 कंसाचा वर्ग. बघा काय केलं समजलं का तुम्हाला. हो. बघा काही जणांना थोडा अवघड वाटत असेल कारण त्यांची विस्तार सूत्र पाठ नसतात किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना हे विस्तार सूत्राचा अभ्यास झालेला नाही. आणि तुम्हाला अडचण कशी येते माहिती आहे का. गेले 2 वर्ष कोरोनाचा काळ आहे. शाळेमध्ये ऑनलाईन तास झाला असतील किंवा काही शाळांमध्ये झालेले नसतील. त्यांना थोडं हे अवघड वाटणार आहे. गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग या टाइप मध्ये अंश कन्व्हर्ट केला आणि पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग या टाइप मध्ये छेद कन्व्हर्ट केला. आता बघा अंश काय लिहू रे आपण a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग. मग a म्हणजे काय पहिलं पद
आणि बी म्हणजे काय, दुसरं पद म्हणजे x छेद 2 त्याचा वर्ग. बरोबर आहे का लिहिलेलं बघा. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग याचं मी लिहिलं ए अधिक बी कंसाचा वर्ग. पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग. आता छेद इथं ए वर्ग वजा बी वर्ग आहे, त्याचा आपण कसं ए अधिक बी ए वजा बी लिहितो का नाही, तसं ए अधिक बी म्हणजे 1 अधिक x छेद 2 आणि ए वजा बी म्हणजे 1 वजा x छेद 2 असं लिहिलं. आता 1 छेद x अधिक 2 वर 2 वेळा आहे आणि खाली 1 वेळा आहे, मग 1 कट करतो हे आणि यातला 2 कट करतो, म्हणजे वर काय राहिलं 1 अधिक x छेद 2 आणि खाली राहिलं 1 वजा x छेद 2. आता याच्यात पुन्हा तिरकस गुणाकार जर केला, याचा छेद 1 2 गुणिले 1 2 पुन्हा x गुणिले 1 x आणि छेदामध्ये 2 1 2. आता याचा छेद 1, आता याचा तिरकस गुणाकार करताना काय करतो अगोदर, आता इथं जागा नाही मला खाल्लेला, 2 गुणिले 1 2 वजा 1 गुणिले x x 2 वजा x आणि छेद 2 होणार. मग ह्यातलं गुणिले केल्यावर 2 वर जाईल आणि 2 वजा x खाली जाणार. मग ह्या 2 ला हे 2 गेलं, अंशात राहिलं 2 अधिक x आणि छेदात राहिलं 2 वजा x, म्हणजे पर्याय क्रमांक किती आला 2. 2. पर्याय क्रमांक 2. बघा चांगला सराव करा या प्रकरणाचा. हे झालं आपलं उदाहरण क्रमांक 2. आता उदाहरण क्रमांक 3 मी शेअर करतो. 100चा वर्ग वजा 1 आणि छेदामध्ये आहे 10चा वर्ग वजा 1. आता अंशाचं मी असं करू शकतो का रे, 100चा वर्ग वजा 1 म्हणजे 1 चा वर्ग आणि खाली 10चा वर्ग 100 लिहितो आणि पुढे वजा 1. आता इथे एकच अंशात विस्तार सूत्र वापरायचं, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग अंशामध्ये काय येणार, ए म्हणजे 100 बी म्हणजे 1 म्हणजे 100 अधिक 1 पहिल्या कंसात येणार आणि दुसऱ्या कंसात काय येणार 100 अधिक 100 वजा 1. आणि 100 वजा 1 तसंच लिहूया. आता अंशातला हा कंस आणि हा कंस गेला, म्हणजे 100 अधिक 1 किती उत्तर येते, पर्याय क्रमांक 3. 111. हा 101 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. समजलं ना सर्वांना. हो. हो सर. ओके. हो सर. आता प्रश्न क्रमांक 4 पहा. 81 यांचा चौथा वजा 725. आता मला सांगा पहिलं पद कुणाचा वर्ग येणार आहे, 81चा वर्गमूळ किती 9 आणि यांचा चौथा म्हणजे यांच्या वर्गाचा वर्ग येणार. बघा आता कंसाचा वर्ग 81 यांचा चौथा येतो का, 9चा वर्ग 81 यांच्या वर्गाचा वर्ग म्हणजे बेदुनी 4 आणि 725 कोणाचा वर्ग आहे 25. आता कोणतं सूत्र वापरायचं सांगा, वर्गाची वजाबाकी ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी. म्हणजे पहिलं पद 9n वर्ग त्याच्यामध्ये 25 मिळवायचं, हे पहिल्या कंसात आलं आणि पहिलं पद 9n चा वर्ग वजा दुसरं पद 25 हे दुसऱ्या कंसात द्यायचं. समजलं. पर्याय क्रमांक 4. अजून आपण पूर्ण उत्तर काढलेलं आहे का, नाही. पर्याय क्रमांक 4 येतच नाही, तुम्ही चेक करा एकदा. आता पहिला कंस मी आहे असा लिहितो 9n चा वर्ग अधिक 25. आता दुसऱ्या कंसामध्ये हा कुणाचा वर्ग आहे रे 3n चा आणि वजा 25 कोणाचा वर्ग आहे 5. आता पहिला कंस आहे असा लिहितो 9n चा वर्ग अधिक 25. आता इथं पुन्हा ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र ए अधिक बी ए वजा बी जर वापरलं तर 3n अधिक 5 येईल आणि दुसऱ्या कंसात येणार 3n वजा 5. मग मला सांगा आहे कसा पर्याय, आता चेक करा. 9n वर्ग अधिक 25
तिसऱ्या पर्यायात आहे 3 आणि अधिक 5 त्याचा पुढचा कंस आणि 3 n वजा 5 पुढचा कंस. क्रमांक किती? 3. मला एकच समजत नाही, मी इतका वेळसाठी देतोय 108 विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये जॉईन आहेत, म्हणजे मी जॉईन करून घेतलेले आहे, त्यातले फक्त 43 विद्यार्थी आहेत. म्हणजे 108 मधून जर 43 वजा केलं तर 53, मला वाटतंय 43 आणि किती 100 आहे 57 आणि 57 वरचे 8 58 59 60 65 विद्यार्थी अब्सेंट आहेत. म्हणजे किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची काळजी आहे. आता पुढच्या महिन्यात शिष्यवृत्तीची परीक्षा आहे, पुन्हा 1-1.5 महिना झाला की पुन्हा NMAची परीक्षा आहे आणि या दोन्ही परीक्षेसाठी महत्वाचा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, आणि तो गणित विषय आपण शिकवतोय आणि एवढं विद्यार्थी अब्सेंट आहेत. परीक्षा आहे काय कशाची? स्कॉलरशिपची? स्कॉलरशिपची परीक्षेची तारीख काय थोडीफार मागं पुढे होऊ शकते, बघूया आपण अजून काय बदल होतोय का. पण शिष्यवृत्ती NMAची 10 एप्रिल फिक्स झाली आहे. मराठी असतं का? NMS ला मराठी असतं का? अरे तू प्रत्येक तासाला आहे का? मी परवा सांगितलं होतं की सगळे विषय. NMS ला मराठी विषय नसतो. NMS ला जो पहिला पेपर आहे मॅट, त्यामध्ये 90 प्रश्न हे पूर्ण बुद्धिमत्तेचे असतात आणि दुसरा जो पेपर सेट आहे याच्यामध्ये 35 प्रश्न विज्ञान, 35 प्रश्न इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि 20 प्रश्न गणित. म्हणजे NMS मध्ये इंग्रजी आणि मराठी विषय नसतात. आणि स्कॉलरशिप मध्ये 2 पेपर असतात. पहिल्या पेपर मध्ये गणित आणि भाषा मराठी आणि दुसऱ्या पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. म्हणजे स्कॉलरशिपला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान नसतं आणि NMS ला मराठी इंग्रजी नसतं. ओके, त्यात वेळ नको आता घालवायला आपल्याला. आपला प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. सर पुढच्या वर्षी पण आमच्यासाठी क्लास चालू ठेवा. बघूया आता वेळ कसा कसा मिळतो त्याच्यावर. तुम्ही उलट ऍडव्हान्स मध्ये आहे ते फायदा आहे. जे 2 वर्ष अगोदर अभ्यास करतात त्यांना कायच अडचण येणार नाही. रिव्हिजन झाल्यानंतर परफेक्टच तुमचं गणित होणार आहे. बरं, आता प्रश्न क्रमांक 5 पहा. एका चौरसाचे क्षेत्रफळ एवढं आहे तर चौरसाची परिमिती किती? आता मला चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र कोण सांगेल रे आपल्यापैकी? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी हे आयताचे क्षेत्रफळ. बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग m चा वर्ग अधिक 16m अधिक 64 हे चौरस क्षेत्रफळ. आणि बाजू जर x मानली तर इकडे x चा वर्ग लिहितो. आता मी बाजू काढतोय, दोन्ही बाजूची वर्गमूळ जर काढली, दोन्ही बाजूची काय काढली? वर्गमूळ काढली. सांगा, x वर्गाचं वर्गमूळ x आलं, फक्त मला डाव्या बाजूचं वर्गमूळ सांगा. कोण सांगते व्यवस्थित? किंवा असं करतो, थोडा बदल करतो बघा. हे x वर्ग अगोदर हाय असं येतो. आता हा कोणाचा वर्ग येणार रे? कुठल्या कंसाचा वर्ग येणार? हे काढताना पहिल्या पदाचं वर्गमूळ काढा. m वर्गाचं वर्गमूळ m, मधल्या पदाचं चिन्ह धन आणि 16चं वर्गमूळ 4. असंच करतो ना आपण. m अधिक 4 कंसाचा वर्ग करून बघा वरचा येतो का नाही. पहिल्या पदाचा वर्ग m वर्ग, 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट, 4m ची दुप्पट. नाही थांबा, काहीतरी घोटाळा झालाय. हा बरोबर, माझं चुकून लिहिताना झालं. इथं 64 पाहिजे होतं. हा 4 खोडतो. आता बघा, पहिल्या पदाचं वर्गमूळ m, मधल्या पदाचं चिन्ह 64 वर्गमूळ किती येणार? 8. आता बघा, m चा वर्ग m वर्ग दोघांच्या गुणाकार दुप्पट, 8m ची दुप्पट 16m आणि 8 चा वर्ग 64. बरोबर आहे. आता वर्गमूळ काढा दोन्ही बाजूचं. m अधिक 8 च्या वर्गाचं वर्गमूळ m अधिक 8 आणि x चं वर्गमूळ x.
एक्स म्हणजे चौरसाची काय आहे? बाजूचा बाजू. वर्ग. बाजू. चौरसाची बाजू आणि यम अधिक 8. आता विचारली तुम्हाला चौरसाची काय परिमिती. चौरसाची परिमिती सूत्र कोण सांगतंय मला? लांबी गुणिले रुंदी. चार गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. मग 4 आणि बाजू टाकायची यम अधिक 8. आणि हा कंस जर सोडवला तर 4 यम 4m आणि 4 8 किती 32. 4m अधिक 32. आता क्षेत्रफळ जर चौरस सेमी असेल तर सेंटीमीटर असते. मग 4m अधिक 32 सेंटीमीटर कुठे लिहिले बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा, आता एक मी प्रश्न विचारतो तुम्हाला, सर्वांनी मिळवा. इयत्ता 7वी मध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत का नाही, की ह्या वर्षी आपल्या क्लासमध्ये जॉईन आहेत, नाव सांगा रे तुमची. 7वी मध्ये आहेत ना 8वीचा अभ्यास. हा, नवनाथ तरटे. आम्हाला शिकवलं. कृष्णा फडतरे. गौरी घंटे. निकिता गौरी. श्रेया संजय. कोण? श्रेया. बरं, अजून? निकिता सई कृष्णा नवनाथ. फडतरे. काय तुझं नाव? शौर्यची बहीण. हा, सई. बरं, बरेच विद्यार्थी आपल्याकडे 7वीतले आहेत. त्या मुलांना उलट फार चांगला फायदा डबल होणार आहे. ओके, आता आपला प्रश्न 5वा झाला. आता 6वा बघा. पुढे 4 बैजिक राशी आणि त्यांच्या अवयव दिलेले आहेत, त्यापैकी किती समानता योग्य आहेत? समानता योग्य आहेत म्हणजे 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील समीकरण हे नित्य समीकरण आहे, असा प्रश्न आहे. एक कोणतं विस्तार सूत्र बरोबर आहे अंदाज करायचा, सगळं चेक करण्याची गरज नाही. एक अंदाज केल्यानंतर सुद्धा लक्षात येईल. या 2 कंसांचा गुणाकार केला तर a गुणिले a वर्ग, पुन्हा a गुणिले c ac आहे, पुन्हा a गुणिले b ab पण आहे, आणि b गुणिले c bc पण आहे. मला वाटते पहिलाच पर्याय असेल बरोबर. मी चेक करून बघतो. आता पहिल्या पर्यायातील उजवी बाजू घेतो मी. उजवी बाजू काय आहे? a अधिक b आणि दुसऱ्या कंसात ए प्लस सी. a अधिक. आता कंसाचा गुणाकार करतो, a लिहितो, दुसरा कंस लिहितो, त्यानंतर पहिल्या कंसातील b लिहितो, दुसरा कंस लिहितो. मग a गुणिले a वर्ग, a गुणिले c ac, b गुणिले a ab आणि b गुणिले c bc. आता हेच दिसते का नाही बघा? इथं जे a वर्ग आहे ते इथं दिसतंय बघा. इथं जे ac आहे ते इथं आहे. इथं जे ab आहे ते इथं तिसरं पद आहे आणि bc इथं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं जे सूत्र आहे ते नित्य समानतेचं आहे. बाकीचं बघायची गरज सुद्धा नाही. बर, हा झाला प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 7 मी शेअर करतो. सर मागच्या प्रश्नात किती बरोबर ते विचारलं होतं. हा, प्रश्न किती ते विचारलं होतं. हो बरोबर आहे. किती समानता ना. बरं, आता असूया, तुम्ही बघा, मीच प्रश्न नीट वाचला नव्हता, सगळ्यात चेक करावं लागला असतं. बरं, 7वा. 9x वर्ग वजा 30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आता लक्ष द्या, कोणतं पद मिळवावं असा प्रश्न आहे. आता मी पहिलं पद येतो 9x वर्ग, दुसरं पद येतो 30x. आता याच्यात काय मिळवल्यानंतर काय ही काय होईल? पूर्ण वर्ग होईल. आता हे पहिलं पद आहे,
हे मधलं पद आहे, आपल्याला तिसरं पद काढायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, पहिलं पद म्हणजे हे कोणत्या टाईप मध्ये न्यायचं माहिती आहे का, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग ह्या टाईप मध्ये दिलंय आणि हा ए वजा बी कंसाचा वर्ग असतो. मग आता 9x वर्ग कुणाचा वर्ग येणार आहे? 3. बरोबर 3x वर्ग. आता इथं बघा ए चा वर्ग लिहिला, आता 2ab लिहितो वजा 2 लिहितो, ए तर माहितीच आहे आपला, ए म्हणजे पहिलं पद किती 3x. 3x फक्त हे पुढचं काढायचं. आता या दोघाला कशानं गुणल्यानंतर वरचं 30x येईल रे, बेत्रिक 6 पंचे 30. 30. म्हणजे थोडक्यात बी ची किंमत काय आली सांगा, बी ची किंमत काय आली 5 आली. आणि मग शेवटी कसं असतं, हे तर बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी उत्तर येतंय 25. किती येतंय 25. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न आठवा बघा, 3.5 चा वर्ग वजा 2 गुणिले 3.5 गुणिले 0.5 अधिक 0.25. हे तर फार सोपं आहे. हे कोणत्या टाइप मध्ये दिले माहिती आहे का, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, आणि मग हा कोणाचा वर्ग असतो रे, ए वजा बी चा वर्ग असतो. मग आता इथं ए वर्ग या टाइप मध्ये कन्वर्ट करून दिले, म्हणजे 3.5 चा वर्ग दिलेलाच आहे, पुन्हा वजा 2 गुणिले 3.5 गुणिले 0.5. फक्त हा कोणाचा वर्ग आहे सांगा, हे दिलं आहे 0.25 कोणाचा वर्ग येईल रे, 5. 0.5. 0.5 दोन वेळा गुणाकार केला की 0.25 येतं, म्हणजे 0.25 हा 0.5 चा काय आहे वर्ग आहे. आता एकदा बघा, इथं ए म्हटलं तर इथं ए आहे, इथं जर बी म्हटलं तर इथं बी आहे, म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग या टाइप मध्ये आहे. मग हा कोणाचा विस्तार आहे, ए वजा बी कंसाचा वर्ग, म्हणजे ए ची किंमत 3.5 वजा बी ची किंमत 0.5 आणि त्याचा वर्ग येणार. मग 3.5 मधनं जर अर्धा वजा केलं तर 3 येणार, आणि मग 3 चा वर्ग किती 9. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. पा समजतंय का, डोक्यावरून जातंय रे, समजतंय. सर. समजतंय ना? हो सर. ओके. आता काय करूया, प्रत्येकातली थोडी थोडी घेऊया, कारण आता जवळजवळ 16 अधिक 9 25 आणि 25 अधिक 10 35 उदाहरण आहेत. 35 उदाहरण सगळी सूत्र एका तासात होणं शक्यच नाही. आता जवळजवळ आपला 1 तास झालेला आहे. आपण सगळ्यातले एक थोडी थोडी घेऊया. आता मी पुढचा घेतो, स्वाध्याय 30.2 मध्ये 1-2-3 घेतो. ओके. आता बघा, 121 79 चा गुणाकार जर करायचा असेल तर मुलं काय करणार, 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणे. हा भाग आम्हाला दुसरी तिसरी झालाय, पण त्या पद्धतीनं गुणाकार करायचा नाही, तर इथं विस्तार सूत्र वापरायचं, ए अधिक बी ए वजा बी. हा कोणाचा विस्तार आहे रे, ए वर्ग प्लस मायनस बी वर्ग. हा. मग 121 ज्या दोघांची बेरीज आहे त्या दोघांची वजाबाकी 79. आता बघा, 100 आणि 21 ची बेरीज 121 आणि 100 आणि 21 ची वजाबाकी 79. मी लिहिलेलं बरोबर आहे का? करून बघा की. हा. मग ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, मग 100 चा वर्ग वजा 21 चा वर्ग करायचा. मग 100 चा वर्ग म्हणजे एकावर 4 शून्य आणि 21 चा वर्ग म्हणजे 441. आणि या दोघांची जर वजाबाकी केली, करून बघा, 10,000 मधून 441 जर वजा केलं
तर वजाबाकी येते 9559. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समजलं का हे? हो सर. हो सर. आता आपण पुढचं पाहूया. प्रश्न दुसरा. आता हे तर फार इंटरेस्टेड आहे बघा. दुसरं, आता पहिलं पद 1, दुसरं पद A. आता तिसऱ्या आणि चौथ्या पदातून काहीतरी कॉमन राहते बघा. ह्या दोघातून काय कॉमन घेऊ शकतो रे आपण? तिसऱ्या पदात पण B आहे आणि चौथ्या पदात पण B आहे. म्हणजे B जर कॉमन घेतलं तर आत काय राहणार? इथलं कायच राहत नाही म्हणजे 1 राहते. आणि AB तलं B घेतले म्हणजे A राहते. हा झाला अंश. आता छेद 1 अधिक A येतो. आता मी काय करतोय बघा, पहिल्या 2 पदांना कंस करतोय आणि त्याच्या मागे काय नाही म्हणजे 1 लिहितो. बघा काय काय केले लक्षात ठेवा सगळ्या पायऱ्या. इथं मग 1 अधिक A, इथं पण 1 अधिक A. जो समान कंस आहे तो अगोदर लिहितो आणि राहिलेलं दुसऱ्या कंसात. इथलं 1 राहिलं आणि इथलं अधिक B राहिलं म्हणजे 1 अधिक B हे दुसऱ्या कंसामध्ये लिहितो. आणि जो छेद आहे 1 अधिक A तो छेदामध्येच लिहितो. आता 1 अधिक A ला 1 अधिक A जर कॅन्सल केलं तर राहिलं 1 अधिक B. आहे का बघा पर्यायामध्ये हे कुठं 1 अधिक B? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आपल्याला ऑनलाईन चाचणी सोडवायची. मी तास संपल्यानंतर लगेच ऑनलाईन चाचणी टाकतो. लगेच सोडवायची. तुम्ही वेळ करत जाऊ नका. एक अर्धा तास वेळ द्यायचा त्यासाठी. तिसरं, आता याचा छेद 1 आहे. याचा छेद 1 जर केला तर 3 त्रिक 9. 1 गुणिले 1 1 आणि छेदांचा गुणाकार 3 1 3. पुढे हित छेद 1 3 त्रिक 9. 1 गुणिले 1 1 आणि छेदांचा गुणाकार 3 1 3. इथं पण वर्ग होणार. आता 10 9 अधिक 1 किती? 10. 10 छेद 3 कंसाचा वर्ग होणार. वजा इथं 9तून 1 गेला 8 म्हणजे 8 छेद 3 कंसाचा काय येणार? वर्ग येणार. आता इथं A वर्ग वजा B वर्गचं विस्तार सूत्र काय रे? A अधिक B A वजा B. ते सूत्र वापरलं तर काय येणार? 10 छेद 3 अधिक 8 छेद 3. आणि त्याच दोघांची वजाबाकी लिहिली तर 10 छेद 3 वजा 8 छेद 3. आता इथे छेद समान आहे. मग अंशातील बेरीज 10 अधिक 8 18 गुणिले. आता इथं पण छेद समान आहे. अंशाची वजाबाकी 2. मग 18 दुनी 36 आणि खाली 3 त्रिक 9 आणि 36च्या पाड्यात 9 आहे. 9च्या पाड्यात 36 आहे बघा. 9 चौक 36 म्हणजे किती उत्तर आलं? 4. पर्याय क्रमांक 4. ओके. आता प्रश्न चौथा पहा. 7.4 चा वर्ग अधिक 14.8 गुणिले 2.6 अधिक 2.6 चा वर्ग. आता हे कोणत्या टाइप मध्ये माहित आहे का? A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग. हा कोणाचा विस्तार आहे? A अधिक B कंसाचा वर्ग. आता हे दिलंय A चा वर्ग, हे दिलंय B चा वर्ग. याच्यावरनं तुम्हाला A आणि B ची किंमत निश्चित झाली का? A ची किती असू शकते? 7.4 आणि B ची किती असू शकते? 2.6. मग इथं B दिलाय, फक्त हे आहे का नाही, हे 2 गुणिले A असणार, म्हणजे 2 गुणिले 7.4 असणार. बघा करून 2 चौक 8 आणि 2 7 14, म्हणजे हा झाला 7.4 चा वर्ग अधिक 2 गुणिले 7.4 गुणिले 2.6 आणि शेवटी अधिक 2.6 चा वर्ग. आणि मग इथं लिहायचं A अधिक B कंसाचा वर्ग. A म्हणजे पहिलं पद 7.4 अधिक B म्हणजे शेवटचं पद 2.6 त्याचा वर्ग करायचा. मग मधल्या दोघांची बेरीज जर केली 7 आणि 2 9 वरचं 1 10, 10 चा वर्ग होणार आणि 10 चा वर्ग किती असणार? 100. म्हणजे पर्याय क्रमांक
3. आता याच्यातले सुद्धा राहिलेले तुम्ही सोडवा. आता सध्या 30.3 मधले एक 2-4 घेतो, कारण कंटिन्यू आपण बराच वेळ झालं, 1 तास आणि 5 मिनिटं झाली. एक 10 मिनिटांमध्ये आपण संपवूया. आणि राहिलेली उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवा बरं का. सगळं स्वाध्यायातली सगळी गणितं आपल्या हाताखालनं गेली पाहिजेत, सगळी उदाहरणं आपल्याला सुटली पाहिजेत. वाटतं हेच असेल. नाही, हा 9वा प्रश्न आहे का? पण पुढचं बरं असू द्या. फोटो माझ्याकडून काढायचा राहिलाय मला वाटते. बरं असं मी ह्याच्यावर घेतो, व्हाईट बोर्डवर घेतो. असं दिलंय बघा, जर 6.5 चा वर्ग वजा 2 पहिल्या कंसात 6.5 दुसऱ्या कंसात 4.5 आणि अधिक 4.5 चा वर्ग आणि उजवी बाजू काय आहे? यांचा वर्ग. आता मला सांगा, हा कोणाचा वर्ग येणार आहे? डावी बाजू हा. ही ए ची किंमत, ही ए ची किंमत, ही बी ची किंमत, ही बी ची किंमत. म्हणजेच ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग या टाइप मध्ये दिली डावी बाजू. मग तो कोणाचा वर्ग असतो? ए वजा बी चा वर्ग असतो. मग ए म्हणजे 6.5 आणि बी म्हणजे 4.5 याचा वर्ग आणि उजवी बाजू यांचा वर्ग. आता दोघांचा वर्ग आहे त्यामुळे दोघांचं वर्गमूळ जर काढलं तर 6.5 वजा 4.5 आणि डावी बाजू n आणि डाव्या बाजूची जर वजाबाकी केली तर 2 उत्तर येते. आहे का n बरोबर 2 पर्याय? पुस्तकात बघा किती आहे पर्याय क्रमांक? 2.0. हा 2.0 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. बघा बरीच मुलं कंटाळली. मगाशी 45 मुलं होती, आता 36च आहे. आता मी काय 2-3 मिनिटात बंदच करणार आहे, परंतु शेवटपर्यंत मुलांची कॅपॅसिटी किंवा तेवढी काय म्हणते ती, मला सांगा, आंबेडकर 24 तासातलं 20 आणि 21 तास अभ्यास करत होतं. आपल्याला सलग 1-1.5 तास अभ्यास करायचा म्हटलं तरी कंटाळा येतोय. आणि जी कंटाळा करते ती मुलं शिष्यवृत्तीला कधी पात्र ठरत नाहीत, लक्षात ठेवा. सर, आत्ताचा प्रश्न होता का पहिला प्रश्न? त्या प्रश्नाचं माग उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलंय. कसं काय? त्यांनी n वर्गाची किंमत दिली का? मग वर्ग विचारलेला त्यांनी. एखादं चुकू शकते, हा त्यांच्याकडून पण चुकू शकते. आता a अधिक 1 कंसाचा 4था घातांक 625 किंमत आहे. a ची किंमत काढायची. बघ कोण सांगते कसं काढायचं. मला आता सांगा, 5 चा जर 4 वेळा गुणाकार केला तर किती येतो रे? 5 चा 25, 25 5 1,600 आणि 1,600 गुणिले 5 625 बरोबर आहे. म्हणजे मी डावी बाजू लिहिली a अधिक 1 चा 4था घातांक आणि 625 म्हणजे 5 चा कितवा घातांक आहे? 4था. बरोबर आहे का लिहिलं? सर 4 बरोबर आहे का? म्हणजे तिसरा पर्याय. हा बरोबर आहे. आता दोघांचा घातांक सारखा आहे, मग घातांकाला जर घातांक घालवला तर दोघांचा पाया समान लिहितो. मग इकडचं अधिक 1 तिकडे गेल्यावर वजा होणार आणि 5तून 1 गेल्यानंतर किती येणार? 4. 4 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे बघा पुस्तकामध्ये? 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आहे. बस करूया, बरीच मुलं कमी झाली. अरे बस करायचं का घ्यायचं अजून? सर तिसरं घ्या की मग बस करा. बर. a वर्ग अधिक 4 काढण्याचे सूत्र सांगितलं होतं. कोण सांगते? सर मी सांगू? हा सांग.
2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तिसरे पद. बरोबर. 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. मग आता 2 गुणिले पहिलं पद आहे a चा वर्ग आणि तिसरं पद आहे 4. 4. आता a वर्गाचं वर्गमूळ a, 4 चं वर्गमूळ 2. 2. बे दोन्ही 4 a येऊ शकतं. आणि दुसरं काय येऊ शकतं रे? आता हेतून पुन्हा खाली जातो. 2 गुणिले a वर्गाचं वर्गमूळ जसं धन येत तसं ऋण येत येऊ शकतं का नाही? वजा 4 आणि 4. वजा 4 a सुद्धा येऊ शकतं. म्हणजे वजा 4 a आणि अधिक 4 a. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक किती? 2. 3. 3. 3. अगदी बरोबर. 3/2 गुणिले 3/2 आणि वजा 5/4 गुणिले 5/4. छेदामध्ये 3/2 अधिक 5/4. कोण सांगतंय मला? 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग ना, आणि 5/4 चा पण 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग. आणि छेद हा असा कंसात येतो 3/2 अधिक 5/4. आता वर कोणतं विस्तार सूत्र वापरायचं? a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b. म्हणजे a अधिक b म्हणजे 3/2 अधिक 5/4 आणि a वजा b म्हणजे 3/2 वजा 5/4 आणि छेद हा ह्याचा येतो 3/2 अधिक 5/4. आता हा पहिला कंसाला हा पहिला कंस गेला, मग राहिलं काय रे? 3/2 वजा 5/4. 5/4. तिरकस गुणाकार करा. 3 × 12. दुसरा तिरकस गुणाकार 2 × 10 आणि छेदाचा गुणाकार 2 × 8. आणि मग 12तून 10 गेलं 2, छेदामध्ये 8. सिम्प्लिफाय करा. 2 × 2 2 × 8 म्हणजे 1/4 उत्तर येते. आहे का पर्यायात? बघा पर्याय क्रमांक 3. हो. पर्याय क्रमांक 3. पाचवं काय आहे? 3.7 चा घन अधिक 1.3 चा घन आणि छेदामध्ये 3.7 चा वर्ग 1.3 अधिक 1.3 चा वर्ग. आता इथं कोणतं विस्तार सूत्र वापरावं लागेल रे अंशामध्ये? बघ कोण सांगतंय? घनाची बेरीज a अधिक b घन. a घन अधिक b घन. मगाशी मी सांगितलं काय सूत्र आहे? पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या a वर्ग कंसात प्लस a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. हा, पण अंशाचा अवयव काय पडतील रे? ह्याला a म्हणायचं आणि ह्याला b म्हणायचं. a अधिक b म्हणजे अंश काय झाला? 3.7 अधिक 1.3 हा अंश झाला. आणि दुसरा कंस a चा वर्ग म्हणजे 3.7 चा वर्ग वजा a गुणिले b म्हणजे 3.7 गुणिले 1.3 आणि b चा वर्ग म्हणजे 1.3 चा वर्ग. आणि छेद मात्र आहे असल्याचा हा कंसात येतो फक्त 3.7 चा वर्ग वजा 3.7 गुणिले 1.3 अधिक 1.3 चा वर्ग. आता बघा हा कंस आणि हा कंस समान आहे, कॅन्सल केला. मग आता अंशात राहिलं 3.7 अधिक 1.3. त्यांची जर बेरीज केली तर 7 आणि 3 10, हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. 5.0 म्हणजे 5 उत्तर येते. आहे का बघा 5 उत्तर? पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. 3. काय करायचं? किती
बर चालतंय, बस करू. ओके सर. सर 6व्या प्रश्नात 1.5 चा घन लिहायचा आहे ना? बर 105 चा एक घन बघा कसा काढायचा. आता इथं याची फोड करताना बरं का 100 अधिक 5 चा घनाची फोड करायची. मग आता इथं सूत्र कुठलं वापरायचं माहिती आहे का? ए अधिक बी कंसाचा घन. काय विस्तार सूत्र आहे रे याचं, कोण सांगते? तुम्हाला हे झालंय की ए चा घन अधिक 3 a बी घन. आता 100 ला ए म्हणायचं आणि 5 ला बी म्हणायचं. मग ए चा घन म्हणजे कोणाचा घन? 100 चा घन. 100चा. 3 ए वर्ग म्हणजे 100 चा वर्ग बी. पुन्हा 3 गुणिले ए म्हणजे 100 आणि बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग आणि बी चा घन म्हणजे 5 चा घन. हे समजलं का काय केलं ते? हो. बर आता सांगा 100 चा घन किती रे? तिप्पट शून्य द्यायचं म्हणजे 2 शून्य असले की व्यतिरिक्त 6 शून्य द्यायचं. 1 2 3 4 5 6. आता इथं अगोदर वर्ग करू. 100 चा वर्ग एकावर 4 शून्य आणि 3 5 15 म्हणजे 15 वर किती शून्य? आता इथं 5 चा वर्ग 25 25 त्रिक 75 आणि त्याच्यावर 2 शून्य आणि शेवटी 5 चा घन 125. आता ही बेरीज करून मला सांगा किती येते. मी सुद्धा वहीवर करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या वहीवर करा. एकावर किती शून्य आहेत अगोदर? 5 6 15 वर 4 शून्य आहेत. पुन्हा 7500 ना आणि शेवटी 125. करा या सगळे. मग कोण सांगते? मी केलेले आहे, तुम्ही पण करा. 11,625. नाही नाही माझं वेगळं आलंय या. माझं असं आलंय माझं पण वेगळं आलंय. माझं एवढं येते. 625. सर माझं पण ते झालंय. हा म्हणजे पर्याय क्रमांक किती येते याचं उत्तर? 3. बराच वेळ झालेला आहे. मला बघू द्या शेवटपर्यंत 30 विद्यार्थी राहिलेले आहेत. एवढा वेळ होऊन सुद्धा तुम्ही अजून थांबलेला आहे म्हणजे खरंच तुम्हाला गरज आहे. समृद्धी पवार, प्राची फडतरे, ओम गोंजारी, वेदिका कवडे, नम्रता कोकरे, आर्यवीर अमन, ओके कुणाल, श्रीराज, साईश शिंदे, चैतन्य, अंजली शेटे, भक्ती, वैष्णवी, निकिता दडस, आदिती, अनिकेत, सृष्टी, ज्ञानेश्वरी, सानिका घंटी, जगदाळे गौरी, आदित्य नवत्रे, रोहन नरळे, आशिष, स्नेहल साळुंके, जकीर, बर, श्रेयस, साई फडतरे. बास करूया का घेऊया राहिले 2-3 पण कंटाळा आला असेल तुम्हाला. सर घ्या ना. हा घ्या सर. सर घ्या. कंटाळा नाही ना आला? नाही आला. बरं 2-3 1.8 चा घातांक 4 आहे पा वजा 1.2 चा घातांक पण 4 आहे आणि छेदामध्ये 1.8 चा वर्ग आहे आणि अधिक 1.2 चा वर्ग आहे. आता इथं छेदामध्ये नाही काय करायचं, अंशात काय करता येईल रे? ए वर्ग वजा बी वर्ग या टाइप मध्ये अंश कन्वर्ट करायचा. मग याचा अवयव आपण कसं ए अधिक बी ए वजा बी पडतो तसं A पॉइंट वर्गाचा वर्ग आणि पुढे काय होणार 1.2 चा चौथा म्हणजे 1.2 च्या
वर्गाचा वर्ग होणार आणि छेद मात्र आहे असा येतो 1.8चा वर्ग अधिक 1.2 चा वर्ग. आता अंशात a अधिक b a वजा b हे असं येणार आहे मग म्हणजे 1.8चा वर्ग अधिक 1.2 चा वर्ग हे पहिल्या कंसात आलं आणि दुसरा कंस 1.8चा वर्ग 1 वजा 1.2 चा वर्ग आणि छेद हा असा येतो 1.8चा वर्ग अधिक 1.2 चा वर्ग. आता या कंसाला हा कंस कॅन्सल झाला. आता काय राहिलं रे मग अंशामध्ये सांगा 1.8 अरे 18चा वर्ग 324 ना आणि 1.8 गुणिले 1.8 म्हणजे 2 दशांश चिन्ह आले म्हणजे 3.24 येणार. 12चा वर्ग 144 1.2 गुणिले 1.2 म्हणजे 1 आणि 1 2 दशांश चिन्ह डावीकडे. आता यांची वजाबाकी केली 4तून 4 गेलं 0 2तून 4 जात नाही मग 12तून 4 गेल्यानंतर 8 आणि इथं 1.80 येते ना. आहे का पर्याय 1.80? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4 बरोबर. 4. त्यानंतर प्रश्न 8वा पहा 1.7 वजा 0.7 आणि कंसाचा घन आहे आणि छेदामध्ये 1.7 अधिक 0.3 कंसाचा काय आहे तो सुद्धा. हा बोल आता कोण सांगेल काय करायचं. आता इथं काय विस्तार सूत्र न वापरत सांगतोय मी काय म्हणतोय इथं विस्तार सूत्र न वापरता डायरेक्ट वजाबाकी करा की रे 0.7 वजा करा किती रे ठीकच येणार. 1चा घन करूया आणि खाली 1.7 त्याच्यामध्ये 0.3 मिळवायचं 7 आणि 3 10चा 1 1 आणि 1 2 म्हणजे खाली येणार 2चा घन 1 आणि 2चा घन 8 म्हणजे उत्तर 1/8 आहे का पर्यायात बघा 1/8. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर. पर्याय क्रमांक 1. हा आता पुढचं बघा 27 चा घन वजा 64 भागिले x चा घन. आता इथं पहिला कोणाचा घन आहे रे 27 हा 3चा 3x कंसाचा घन आले. आता 64 म्हणजे कोणाचा घन आहे 4चा ना 16 आणि x घन म्हणजे x म्हणजे 4/x कंसाचा घन. आता इथं कोणतं सूत्र वापरायचं कोण सांगा विस्तार सूत्र. हिरव्या पेनाने लिहितो मी तुमच्या लक्षात येईल. हे सूत्र वापरायचं a घन वजा b घन बरोबर पहिल्या कंसात a वजा b दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. 3x ला a म्हणायचं आणि b कोणाला म्हणायचं 4/x ला. मग a वजा b म्हणजे काय रे 3x वजा 4 पुन्हा a चा वर्ग म्हणजे 3x चा वर्ग डायरेक्ट आहे किती 9x चा वर्ग. पुन्हा a गुणिले b म्हणजे 3x गुणिले 4/x मी बाजूला करतो 3x गुणिले 4/x. मग ह्या अंशातल्या x ला छेदातलं x 12 राहील आणि शेवटी b वर्ग म्हणजे 4/x चा वर्ग असा पर्याय आहे का बघा चेक करा एकदा 3x वजा 4/x आणि 9 वर्ग अधिक 12 अधिक 16/x वर्ग आहे का. हो पर्याय क्रमांक 2. बरोबर पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचं उदाहरण घेऊया 4.8 कंसाचा घन अधिक 3.2 कंसाचा घन भागिले 4.8 कंसाचा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2
आणि अधिक 3.2 चा वर्ग. आता इथं अंशात सूत्र वापरायचं ए घन अधिक बी घन. सांगा सूत्र. पहिल्या कंसात ए अधिक ए अधिक बी ए वर्ग वर्ग. हा, मग ह्याला ए म्हणायचं आणि ह्याला बी म्हणायचं. ए घन वजा बी घन. पहिला कंस ए अधिक बी म्हणजे पहिला कंस काय येणार अधिक 3.2. 4.8 चा वर्ग वजा एक म्हणजे 4.8 गुणिले 3.2 अधिक बी चा वर्ग 3.2 चा वजा गुणिले 3.2 अधिक 3.2 चा वर्ग. आता कंस आणि छेदातील एक कंस सारखा आहे. कुठला रे? 4.8 4.8 8चा वर्ग. हा कंस आणि हा 0.2. आता यांची जर बेरीज केली तर 8 आणि 10 चा 1 4. 8 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. पर्याय क्रमांक. ओके. आता मला एकदा शेवटपर्यंत खरं 29 विद्यार्थी राहिलं. जवळजवळ आपण 1.5 तास घेतलेला आहे. तरी सुद्धा तुम्ही काही वेळ थांबला म्हणजे खरोखरच तुम्हाला शिष्यवृत्ती किंवा NAS परीक्षेची गरज आहे. सर्वांचं धन्यवाद. बस करूया आणि लगेच मी ऑनलाईन चाचणी टाकतो. थोडी रेस्ट घ्या, जेवण वगैरे करा आणि नंतर 1 तासाभरानंतर टेस्ट सोडवायला सुरुवात केली तरी चालेल. धन्यवाद.